नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत ठाणे शहरामध्ये। ठाणे शहरातील कोपरी अष्टविनायक चौकात असणाऱ्या पोस्टामध्ये आपण खऱ्या अर्थानं डाक्यागर खऱ्या अर्थानं आपल्याला कोरोना काळामध्ये आपलीच माणसं आपल्याला दूर सोडून जात होती। अशा वेळेला दुबगलेली मन आणि लोप पावलेल्या भावनांना सांगड घालणारे आमचे पोस्टमॅन खऱ्या अर्थानं कोरोना काळातलं भव्यमूल्य योगदान अख्खा महाराष्ट्र विसरलेला नाही। रस्त्यावर प्रत्येक माणूस काम करतो, पण सर्वप्रथम करणारा आमच्या पोस्टातील हे सर्व कर्मचारी खऱ्या अर्थानं यांचं कर्तृत्व आहे ते महाराष्ट्राच्या या सकारात्मक ऊर्जाला खऱ्या अर्थानं प्रेरणा देणारा क्षण आहे। आणि त्याच पोस्टामध्ये नेहमी कार्यरत असणारे आमचे सर्व पोस्टमॅन मात्र ह्या पोस्टामध्ये पोस्ट ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे। खऱ्या अर्थाने हे तर काम फास्ट आहे, पण त्या टेक्नॉलॉजीमुळे अनेक लोकांना किंवा यांना काम करायला मात्र सोपं जाणार आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम जी सुरुवात होते ते ठाणे कोपरीतून पोस्टातून। खऱ्या अर्थाने या सर्व कर्तृत्वान आमच्या पोस्टातील सर्व कर्मचाऱ्यांना नवकेसरीचा सलाम आहे। मित्रांनो, ज्यावेळी एखादी चांगली गोष्ट घडते त्यावेळी त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे। आपण बघू शकतो ज्यावेळी एखादी माणसं काम करतात आणि म्हणून ही टेक्नॉलॉजी येते आणि म्हणून या ठिकाणी केक कापून या संपूर्ण असणाऱ्या पोस्ट ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुरुवात होते, प्रारंभ होतोय। आपण बघू शकतो खऱ्या अर्थानं दुबगलेली मन आणि लोप पावलेल्या भावनांना सांगड घालणारे आमचे पोस्ट सगळे पोस्टातील सर्व कर्मचारी पोस्टातील अनेक सुखसुविधा आपण बघतो, अनेक विविध आपण योजना बघतो, पण त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचाव्या आणि जनसामान्यांना प्रत्येकांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात। हित आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या मनातले भाव ओळखून ज्येष्ठ नागरिकांना मदतीची साथ आणि सहकार्याचा हात देणारा आमचा पोस्टमॅन खऱ्या अर्थाने हे काम आहे ते समाज मनाला भिमणारे काम आहे। काम कुठले असो, पण काम करण्याची प्रेरणा, काम करण्याची उमंग जी असते ते खऱ्या अर्थानं आमच्या पोस्ट बांधवांच्या मध्ये बघायला मिळते। खऱ्या अर्थानं आम्ही नशीबवान आहे की अशा पोस्ट आणि पोस्टामध्ये काम करणारे, वणवंती करणारे पाय, भटकंती करणारे पाय, ऊन वारा पाऊसाची तमाना करणारी मंडळी, पण आज नव्या टेक्नॉलॉजीमुळे आज पुन्हा ही टेक्नॉलॉजी आज कोपरीमध्ये सुरू होते, संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे, पण खऱ्या अर्थाने ही ठाण्यामध्ये प्रारंभ होतोय। केक कापून या ठिकाणी हे केलेलं आहे। मी सर्वप्रथम मॅडमकडे जातोय। खऱ्या अर्थानं मॅडम ही असणारी टेक्नॉलॉजी आणि या टेक्नॉलॉजीबद्दल आपल्याला माहिती देणार आहेत। ताई, खरंच नेहमी आपण काम करता, पोस्टाचं जे काम आहे ते खऱ्या अर्थाने विश्वासाचं काम आहे। प्रत्येकाच्या कुटुंबापर्यंत जाणारा पोस्टमॅन खऱ्या अर्थानं आम्ही देवदूत समजतो। काय आनंद होतो आपल्याला ही नवीन आलेली जी तुमची योजना आहे टेक्नॉलॉजी, ह्याबद्दल काय मत आहे? सर, खूपच बरं वाटतं आणि खूप आम्हाला प्राऊड फील होतंय की आज आमचं महाराष्ट्रातनं पहिलं ठाणा एचओ आणि त्यातला आम्ही ठाणा एचओच्या अंडरचे पोस्ट ऑफिस रोल आउट होतोय। या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीला आम्ही आता पुढे हे होतोय, त्याच्यामुळे काम करायला खूप सोपं जाणार आहे। चांगली एकदम छान ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे, तर त्याचं स्वागतच आहे। खूप खूप खऱ्या अर्थानं पण सरकारी कामामध्ये गेल्यानंतर आपणाला चाल ढकेल आणि टंगळ मंगळ बघायला मिळते, पण मात्र हेच आपणाला संपूर्ण असणारे कर्मचारी बघायला मिळतोय। प्रत्येकांच्या दारावर, प्रत्येकांच्या कुटुंबामध्ये जाऊन योग्य वेळेमध्ये संकेत देणारी ही माणसं, 10 पैशाचं पत्र सुद्धा मात्र प्रत्येकांना रडवत होतं। आता जरी मोबाईलचा जमाना आला तर मात्र पोस्टमॅनचा आवाज ऐकल्यानंतर हे पत्र घेणारा पोस्टमॅन मात्र तुमच्या आमच्या घरापर्यंत पोहोचणारा जो आहे। माझ्यावर आमचे सहकारी मित्र आहे, त्यावर आम्ही पहिलं दादांच्याकडे जातोय। दादा, काय वाटतंय? आपण नेहमी एक काम करता, कोरोना काळातलं आपलं भव्य मूल्य योगदान आहे, पण आपल्या कोपरीमधून ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आज पोस्ट सुरू होते, काय आनंद होतो? खरं बघायला गेलं तर पोस्ट ऑफिस आता काट टाकतंय आणि IT 2.0 मध्ये पदार्पण करतंय। खरोखरच इथे कुठेतरी प्राऊड फील होतो की आम्ही सुद्धा या IT सेक्टरमध्ये प्रत्येक ठिकाणी टप देण्याचा प्रयत्न सुरू केलाय आणि खरोखरच आनंद होतोय की आता आम्ही नवीन भरारी घेतलेली आहे। काय वाटतंय की एक पोस्टमॅन म्हणलं की प्रत्येकानं आपला जवळचा कुटुंबातला एक प्रमुख म्हणून वाटतो, कारण कोरोना काळातलं भव्यमूल्य योगदान महाराष्ट्र कधी विसरणार नाही। अनेक लोक रस्त्यावर धावत होते, पण सर्वप्रथम जे लोकांच्या घरापर्यंत पोहोचला तो पोस्टमॅन। आपण एक पोस्टाचं काम करताय, विश्वासाचं काम करताय, हे सगळं बघत असताना काय आनंद होतो लोकांचा प्रतिसाद आणि नवीन टेक्नॉलॉजी? नाही, लोकांच्या काही ज्या म्हणजे अडचणी होत्या किंवा वेळ लागायचं, काही गोष्टी विलंब लागायचा, त्या आता चुटकीसरशी कामं होतील, कारण का IT 2.0 ही नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि जे काही विलंब लागायचा कामांसाठी
ते पटापट होत जातील. आणि म्हणून अनेक ह्याच्यामध्ये आपणाला प्रचंड तीव्रतेने आपणाला काम करतायत. माझ्यावर आमचे सहकारी मित्र जोडलेले आहेत. आपण नेहमी लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करताय. अजूनही त्यामध्ये वाढ होणार आहे, प्रेरणा मिळणार आहे काय? आज आमच्या पोस्ट ऑफिसमध्ये आम्ही IT 2. जे एक IT 2.0 जी एक टेक्नॉलॉजी आहे, नवीन आमच्या पोस्टाने ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणलेली आहे. तर याचा मूळ उद्देश असा आहे की जी पोस्टाची जी कामं आहेत, लोकांना जी सर्व्हिस भेटायची ते कमी वेळात भेटावी आणि अगदी वेळेवर भेटावी आणि पोस्टमॅनचा सुद्धा ताण कमी व्हावा आणि एक पोस्टाची विश्वासार्हता वाढावी, जेणेकरून लोक जास्तीत जास्त पोस्टाकडे वळतील आणि त्या सेवेचा लाभ घेतील. यासाठी आम्ही सर्व पोस्टाचे कर्मचारी यासाठी कटिबद्ध आहोत आणि या IT 2.0 चे आम्ही स्वागत करत आहोत आणि लोकांना सेवा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. IT 0.चं मात्र स्वागत करत असताना केक कापून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला जातोय. पण तुमच्या आमच्यापर्यंत या सुविधा पोहोचल्या पाहिजे ह्यासाठी ठाण्यातलं पोस्ट मात्र एक वेगळ्या पद्धतीने काम करते. आपण बघतोय नेहमीच आमचे हे संपूर्ण जी मंडळ आहे, खऱ्या अर्थानं आम्हाला एक प्रकारचं कौतुक वाटतं की पोस्टमॅन मात्र नेहमी काम करत असताना एक नवीन टेक्नॉलॉजीमुळे तुमच्यापर्यंत सुविधा मिळणार आहे, ज्येष्ठ नागरिकांना सुविधा मिळणार आहे आणि हेच वेगळं बहुमूल्य योगदान आहे ते आमच्या पोस्टातील बांधवांचं बघायला मिळतंय. कॅमेरामॅन प्रेरणा थोरासे, मी रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.